राष्ट्रवादी कोणाची? पवार नावाचा स्वाभिमान की संधी साधूंची दिल्लीवारी? अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्ता संघर्ष आता केवळ बंद दाराआड उरलेला नाही, तो थेट चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे संपूर्ण पक्ष आणि सामान्य कार्यकर्ता पवार कुटुंबाभोवती विश्वासाने एकवटताना दिसतोय, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे पक्षाच्या नावावर स्वतःची पोळी भाजणारे काही नेते आता थेट पक्षावरच स्वतःचा शिक्का मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही ती दोन नावं ज्यांना पक्षाने त्यांच्या राजकीय वजनापेक्षा कितीतरी पट जास्त दिलं. पण त्या बदल्यात त्यांनी त्या विश्वासाचं काय केलं, हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्ता उघडपणे विचारू लागला आहे. विश्वासाचा घात आणि दिल्लीचे लॉबिंग. अजितदादा असताना अनेकांना शंका यायची की राष्ट्रवादीची सूत्र हळूहळू दिल्ली केंद्रित लॉबिंग करणाऱ्या नेत्यांच्या हातात जात आहेत. पण दादांच्या निधनानंतर तर या नेत्यांनी थेट पक्षच भाजपच्या दारात नेऊन गहाण ठेवण्याचा डाव आखला, अशी तीव्र भावना निष्ठावंतांमध्ये निर्माण झाली. मात्र पवार ब्रँड इतका कच्चा नाही. पवार कुटुंबाने हा डाव ओळखून तो पूर्णपणे उधळून लावला. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देत पक्ष पुन्हा एकदा पवार केंद्रित राहील हे स्पष्ट करत विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. आज राष्ट्रवादीत दोन स्पष्ट प्रवाह आहेत. पहिला प्रवाह जो पवार कुटुंबाभोवती निष्ठेने, ताकदीने आणि पक्षाच्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून उभा आहे. दुसरा प्रवाह ज्यांना पक्षाच्या अस्तित्वापेक्षा स्वतःची सत्ता, पदं आणि दिल्लीतील समीकरणांची जास्त काळजी आहे. पटेल तटकरेंचे ओबीसी कार्ड आणि दुटप्पी राजकारण. सुनील तटकरे यांना पक्षात नेहमीच ओबीसी चेहरा म्हणून पुढे करण्यात आलं, पण पक्षनिष्ठेपेक्षा जातीय समीकरणांचा वापर करून स्वतःचे दुकान चालवणं राष्ट्रवादीसाठी घातक ठरलं आहे का, हा संशय आता कार्यकर्त्यांच्या मनात पक्का झाला आहे. जर ओबीसी प्रतिनिधित्व हाच प्रामाणिक हेतू होता, तर पक्षाचे आर्थिक व्यवहार निष्ठेने सांभाळणारे शिवाजीराव गर्जे हेही ओबीसी समाजातूनच येतात. मग त्यांचं योगदान का दुर्लक्षित राहिलं? स्पष्ट आहे की फक्त ओबीसी अशी घोषणा करायची आणि त्याआडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी स्वतःची राजकीय दुकाने चालवायची, हाच यांचा खरा धंदा होता. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या सतत आरोपांच्या भोवऱ्यात आणि वादात अडकलेल्या चेहऱ्यांवर पक्षाने अजून किती काळ अवलंबून राहायचं? महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय, मतदार बदलतोय, पण हे नेते अजूनही जुन्याच ब्लॅकमेलिंगच्या समीकरणांत अडकलेले दिसतात. आता वेळ आली आहे की या वादग्रस्त चेहऱ्यांना घरी बसवून नवीन पिढी, स्वच्छ प्रतिमा आणि संघटन वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. पवार नावाचा दणका आणि बंडखोरांची कोंडी. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत पार्थ आणि जय पवार यांना पुढे आणलं, तेव्हापासून प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ यांची पक्षातली हवाच निघून गेली आहे. त्यांच्या भूमिकेला कात्री लागल्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. पण या निर्णयाने महाराष्ट्राला एक कणखर संदेश दिला आहे. पक्षावर कब्जा करू पाहणाऱ्या संधी साधूंनो, आता तुमचे मनसुबे चालणार नाहीत. तटकरे यांनी अचानक शरद पवारांची घेतलेली भेट आणि त्यानंतर सुरू झालेली त्यांची धडपड हीच दाखवते की पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते आमच्याकडे येणार असा जो नॅरेटिव्ह चालवला जातोय, तो केवळ एक मानसिक दबाव टाकण्याचं तंत्र आहे. कारण आजही ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मूळ ताकद आणि कार्यकर्ता पवार नावाशी बांधील आहे, हे स्थानिक निवडणुकांनी सिद्ध केलं आहे. पार्थ पवारांची एंट्री, टायमिंग चुकलं की योग्य रणनीती. पार्थ पवार यांची राजकारणातील सक्रिय एंट्री ही जितकी भावनिक आहे, तितकीच ती अत्यंत व्यावसायिक आणि राजकीय आहे. थेट प्रशांत किशोरांसारख्या राष्ट्रीय रणनीतिकारांशी त्यांनी सुरू केलेली चर्चा हे दाखवून देते की ते केवळ वारसदार म्हणून मिरवायला आलेले नाहीत, तर संपूर्ण संघटन हायटेक पद्धतीने पुन्हा उभं करण्याच्या तयारीत आहेत. अर्थात कार्यकर्त्यांच्या मनात एक खंत नक्की आहे, या निर्णयाचं टायमिंग चुकलं का? अजितदादा असतानाच जर पार्थ यांना इतक्या आक्रमकपणे पुढे आणलं असतं, तर कदाचित या दिल्लीच्या लॉबिंग करणाऱ्या नेत्यांना पूर्वीच चाप बसला असता आणि आज परिस्थिती वेगळी असती. कार्यकर्त्याचा अंतिम सवाल, नेते बदलतील, दिल्लीतल्या वाऱ्या बदलतील, पण वास्तव एकच राहील. अजितदादा नसले तरी राष्ट्रवादीचं सत्ताकेंद्र आणि ऊर्जेचा स्रोत फक्त आणि फक्त पवार हेच नाव राहणार आहे. कारण कोणताही राजकीय पक्ष दिल्लीतील वातानुकूलित केबिनमध्ये बसून लॉबिंग करणाऱ्यांमुळे नाही, तर मैदानात घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनेवर उभा असतो. आज राष्ट्रवादीचा प्रत्येक सच्चा कार्यकर्ता या संधीसाधूंना एकच सवाल विचारतोय, पक्ष वाचवणारे खरे वारसदार कोण आणि पक्षाच्या कठीण काळात स्वतःची कातडी वाचवून ताबा मिळवू पाहणारे गद्दार कोण? याचं उत्तर आता महाराष्ट्राची जनताच देईल.